नाशिकच्या पंचवटीत जॉगिंग ट्रॅक असलेल्या श्रीकृष्ण गार्डन समोर साकारलाय 7 मजली देवीदास हाईट प्रकल्प। मग येताय ना आजच आपला फ्लॅट बुक करायला देवीदास हाईट्स मध्ये। आमचा मोबाईल क्रमांक नाशिकमध्ये रामचरित मानसावर आधारित मानस योग साधना शिबिराचं आयोजन करण्यात आलंय। इंटरनॅशनल असोसिएशन फॉर सायंटिफिक स्पिरिच्युअलिझम मेरठ, IASP उत्तर प्रदेश यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक आरोग्य आणि अध्यात्म विकास समितीच्या वतीनं हे शिबिर आयोजित करण्यात आलं। नाशिक येथील यश लॉन्स अँड बँक्वेट हॉल, डाळिंब मार्केट, संभाजीनगर रोड येथे 12 ते 18 ऑगस्ट दरम्यान 7 दिवसीय स्वास्थ्य आणि आध्यात्मिक विकास शिबिर पार पडतंय। शिबिरात प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉक्टर गोपाळ शास्त्रीजी मेरठ आणि श्यामा दिदी मेरठ यांनी मार्गदर्शन केलं। मानवी जीवनात आध्यात्मिक विकास आणि योग साधनेचं महत्त्व, मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य सुधारण्यासाठी योग आणि ध्यान धारणेचा उपयोग, कच्च्या आहाराचे फायदे याविषयी साधकांना सखोल माहिती देण्यात आली। IASS मेरठ या संस्थेशी मी गेल्या 11 वर्षापासून जोडलेले आहे आणि या संस्थेच्या ह्या जे 7 दिवसीय शिबिर आहे ते मी अमरावती येथे जाऊन केलं होतं। अमरावती येथे गेले तोपर्यंत मला फक्त हे एक आरोग्य बद्दलचं शिबिर आहे असं कळलं होतं आणि खूप काही आजार होते मला, त्यामुळे मी त्या शिबिराला गेले होते। तिथे गेल्यानंतर मला कळलं की हे जे शिबिर आहे हे आमच्या इथे मानसवर आधारित आहे आणि मानस योग साधना ही अत्यंत उपयुक्त अशी साधना मला तिथे आहे असं तिथे कळलं। पहिले 2 दिवस आरोग्यविषयक चर्चा झाल्यानंतर 3ऱ्या दिवसापासून हळूहळू ते अध्यात्माकडे कधी गेलं हे कुणाला कळलंच नाही। इतकं सोप्या पद्धतीने अध्यात्म सांगितलं जातं की बस माणसाला नेहमी आपण म्हणतो की त्याच्या मूलभूत गरजा आहेत रोटी, कपडा, मकान, पण माणसाच्या मौलिक गरजा आहेत स्वास्थ्य, शक्ती, आनंद, ज्ञान आणि प्रेम। तर हे सगळ्या गोष्टी एका ठिकाणी मिळू शकतात का, मला पण प्रश्न वाटला। पण शिबिराची फी तेव्हा फक्त 1500 रुपये होती। 1500 रुपयामध्ये तर हे मार्केटिंग असू शकत नाही। मला पुन्हा एकदा विश्वास बसला की हे देण्यासाठी जे लोक तत्पर होते त्यांचा काय अभ्यास असेल याबद्दल आणि तो किती फायद्याचा असेल, तर आपण सुद्धा हे केलं पाहिजे। तिथे मी अनुभव घेतला 7 दिवसातही काही खूप म्हणजे चांगले अनुभव आले। मला मायग्रेनचा अतिशय त्रास होता, त्यानंतर असं बॉडीमधला एकही पार्ट नव्हता की मला ज्याचा त्रास नव्हता। थायरॉइडची गोळी चालू होती। पहिल्याच दिवशी मी पण आदरणीय डॉक्टर गोपाळ शास्त्री जे आहेत याचे प्रमुख मार्गदर्शक, त्यांच्या गोष्टींवर माझा विश्वास बसायला लागला, कारण ह्या सगळ्या गोष्टी विज्ञानसम्मत आहेत आणि हे सगळ्या गोष्टींवर त्यांनी प्रयोग केलेले आहेत। आश्रमामध्ये पूजनीय गुरुदेव आणि मेरठ मेडिकल कॉलेजच्या डीन जे आहेत त्यांच्या देखरेखी अंदर मार्गदर्शनाखाली प्रयोग करून ह्या सिद्धांत बनवले गेलेले आहेत आणि ते आमच्याकडनं कळवून घेतले जातात। शिबिरात आलेल्या लोकांकडनं कळवून घेतले जातात आणि त्याचा इफेक्टही 6व्या 7व्या दिवशी लगेचच कळतात लोकांना। त्यामुळे हे अतिशय उपयुक्त शिबिर आहे, मला त्याचा फायदा झाला। त्यामुळे आदरणीय हजारे काका आणि आणखी त्यांचे 3 मित्र यांनी हे सुरू केलेलं शिबिर त्याचा वारसा पुढे चालवण्यासाठी आता आमची नवीन टीम कार्यरत आहे आणि आपल्याला जे मिळालं, जे आपणासी ठावे ते लोकांसी द्यावे या उक्तीप्रमाणे हे असा मानस आहे की दरवर्षी आणि आणखी या शिबिराशी संलग्न 3 दिवसीय उपवास शिबिर, 1 दिवसीय शिबिर असे शिबिर घेण्याचा आमचा मानस आहे। मी मनीषा शेळके, नाशिक IASS इंटरनॅशनल असोसिएशन फॉर सायंटिफिक स्पिरिच्युअलिझम, हे फार महत्त्वाचं आहे। सायंटिफिक स्पिरिच्युअलिझम ही संस्था आहे मेरठला आणि त्याच्या संलग्न आम्ही नाशिकला एक 10-12 वर्षापासून आरोग्य शिबिर 7 दिवसाचं घेत असतो। त्याच्यामध्ये तुम्हाला अनुभवही कळतीलच, पण हे 3 त्रिसूत्रीवर आधारित आहे, तप, सेवा, सुमिरण। हे तप, सेवा, सुमिरण काय आहे, आपण रोजच्या जीवनामध्ये कसं राहायचंय, काय खायचंय, केव्हा खायचंय, त्यातनं हे तप झालं। सेवा म्हणजे आपला शारीरिक आणि आर्थिक, मानसिक, आपण जसं देवाने आपल्याला काही दिलेलं आहे त्यातला काही पोर्शन आपण परत द्यायला पाहिजे या संदर्भात। आणि सुमिरण म्हणजे ध्यान। या त्रिसूत्रीवर आधारित हे शिबिर गेल्या 10-12 वर्षापासून आपण घेतोय। असंख्य लोक म्हणजे
कोरोनाच्या आधी तर अगदी 600 लोक पर शिबिर आम्ही इथे यायचे आणि नुसते महाराष्ट्रातनंच नाही, आउट ऑफ महाराष्ट्रही नाही तर आउट ऑफ इंडियातनं पण इथे लोक येतात. त्यांना त्याचा फायदा झालेला आहे. तीच लोक त्यांच्या नातेवाईकांना रिकमेंड करतात आणि 1, 2, 3, 4, 5, 6 असे रिपीट शिबिर करणारे पण आहेत, नवीन लोक पण आहेत. याचा खरोखरी खूप फायदा होतो. आचरणात आणल्याशिवाय त्याचं महत्त्व कळणार नाही. तर ॲटलिस्ट काय आहे हे बघण्यासाठी सुद्धा काही लोक येतात. आपल्या इथे डॉक्टर, इंजिनियर असे वेगवेगळे प्रोफेशन, म्हणजे हे यासाठी सांगते की ज्यांचं सायंटिफिकली जी लोक प्रूव्ह असल्याशिवाय येत नाही तर ती लोक पण इथे येतात. मी स्वतः सिव्हिल इंजिनियर आहे. मी स्वतः या मार्गात 10-12 वर्षापासून आहे आणि माझं असं लोकांना सांगणं राहील की ॲटलिस्ट काय आहे हे बघायला या. नशिबाशिवाय इथे कोणी पोहोचत नाही. नंदकिशोर बद्रीनाथ बाविस्कर, मी नाशिकलाच राहतो. यापूर्वी पुण्याला नोकरी करून रिटायर झालो आहे. 2016 पासून तप सेवा सुमिरन या प्रणालीचा मी फॉलोवर आहे आणि त्याचे 10 वर्षात जे माझे अनुभव आहेत ते सगळे मिरॅकल आहेत सगळे. आणि सुरुवातीला ज्यावेळी एका मित्राने मला यांची माहिती दिली या सिस्टीमची आणि मला डायबिटीस होता जवळजवळ 450 ते 500च्या दरम्यान आणि मला कुठल्याही गोळ्या घ्यायच्या नव्हत्या. त्यामुळे मी असे डॉक्टर शोधत होते ते बिना गोळ्यांनी मला बरे करतील. मग त्यावेळी आमचे एक मित्र पाटील, हेमंत पाटील म्हणून डॉक्टर आहेत, आमच्या कॉलनीच्या शेजारीच राहणारे. मग त्यांची भेट घेतल्यावर त्यांनी मला ह्या प्रणालीची माहिती दिली. सुरुवातीला त्यांनी जे काही शब्द वापरले की कुठल्याही औषधा गोळ्या विना, तर मला नाही वाटत कोणी असं रोगी राहील आणि औषधं खाईल असं. कारण की औषधांमध्ये जसं अन्नामध्ये शक्ती नाही आहे, औषधांमध्ये रोग दूर करण्याची पण असा कोणता पेशंट दाखवून द्यावा की त्याने औषधं घेतली आणि बरा झाला. हे औषधं आयुष्यभर खात राहतात आणि आपली जी सिस्टीम आहे भगवंताने दिलेली ती आपण सगळे डिस्टर्ब करतो आणि दुःखी होतो. तर ह्या सगळ्या गोष्टींचा जेव्हा शिबिरामधून उहापोह होतो त्यावेळेस आपण जी जीवनशैली आता हे करत आहोत, अनुभवतो आहोत किंवा जगत आहोत ती अतिशय चुकीची आहे. आणि त्या चुकीच्या समजुतीमुळे सगळे डॉक्टर्सने, हॉस्पिटल्सवाले आपल्यावर एवढे हॅमरेज करतात की डॉक्टरकडे गेल्यावर पहिल्यांदा तुमच्या डोक्यात भूत घालून देतो की हा रोग तुम्हाला आहे, या गोळ्या आयुष्यभर खायच्यात. मी त्या अनुभवातून गेलेलो, मला सुद्धा तेच सांगितलं की तुम्हाला डायबिटीस झाला आहे आणि तुम्ही आता या गोळ्या आयुष्यभर घ्यायच्या. आता आयुष्यभर घ्यायचा 10 वर्षापासून मी एकही गोळी खाल्लेली नाही आहे. या शिबिरात महाराष्ट्रासह देशभरातून साधकांनी सहभाग घेतला. साधकांनी आपल्या अनुभवातून जीवनात आलेले बदल आणि मानसिक शांततेबद्दल प्रतिक्रिया दिल्या. या शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी हेमांगी पाटील, मनीषा शेळके, विद्या क्षत्रिय, माधुरी बटुले यांच्यासह नाशिक आरोग्य आणि अध्यात्म विकास समितीचे सदस्य आणि साधकांनी विशेष सहकार्य केलं. तर 7 दिवस चाललेल्या स्वास्थ्य आणि आध्यात्मिक विकास शिबिरातून साधकांनी केवळ योग साधना नाही तर आरोग्यदायी आणि संतुलित जीवनाची नवी दिशा शोधली आहे. मेरठहून आलेल्या गुरूंच्या मार्गदर्शनातून मन शांती तर कच्च्या आहारातून शरीर निरोगी ठेवण्याचा संदेश नाशिककरांना देण्यात आलाय. नाईन न्यूज महाराष्ट्रासाठी अनिल केदारे, नाशिक.